आता बंद होईल. हो कुपन सिस्टम आहे काय? याला कुपन नाही, जेवणाला कुपन आहे. सांगितलं आपल्या माणसाला. रावणी मंदिरी नांदतो देवा आपल्या अंतीच्या पानावर मनाचा जाईच्या मगर मेरी नजरों के आगे रहो, मैं हर एक शक्ल नजरे चुराता रहूं. का सवेरा जागे सूरज की पहली किरण से, आशा का सवेरा जागे चंदा की किरण से, धुलकर घनघोर अंधेरा भागे. तुझे के होठों को ये कर अपनी की कोई निशानी छोड़, फिर दुनिया से तो एक दिन बिक जाएगा माटी के हो. त्याला सगळे झालं. दुसरे काय म्हणजे काय की त्यावेळी आपल्या गाड्या होतं बघा, झुक 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 अग्नीने गाडी, धुरांच्या रेषा हवेत गाडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. संभाजी महाराज की जय. निभाएंगे हम रोते रोते ज़माने में हम. आज आपल्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही आमच्या परिवाराकडून आपल्याला खूप. एक फ्रूट ज्यूस असतो, आपण बोलतो मी हेल्दी खातोय, फ्रूट ज्यूस घेतोय. एक फ्रूट ज्यूस ऑरेंज ज्यूसच्या बाटलीमध्ये 20 चमचे साखर असते. किती असते? आदरणीय अभय मिश्राजी सर पुष्पहार अर्पण करते. महाराजांचा संपूर्ण भारताला संविधान देणारे आणि संपूर्ण मजुरांचे उद्धार करते, त्यांनी मजुरांना अनेक योजना केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करून आजच्या मेळाव्याचं उद्घाटन करावं. ज्योति परम ज्योति दीप ज्योति परम ज्योति दीप ज्योति जनार्दन दीपो हरतु मे पापम दीप ज्योति नमोस्तुते शुभं करोतु कल्याणं आरोग्यं सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्या ओम शांती शांती शांती. त्याचप्रमाणे आमचे सर्व कामगारांचे लाडके यानंतर कार्यक्रम पार पाडला
त्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. आम्ही देखील साहेब, माननीय कलाल साहेब आणि आम्हाला सतत मदत करणारे, आज आपण या ठिकाणी जे आलात, जो आनंद आपण आज घेत आहेत, माननीय अभय मिश्रा, मुख्य काथा प्रबंधक, CMS गांगुडे साहेब, डेप्टी CM लक्ष्मीनारायण सर, इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी पंचगाम आणि ह्या मेळावा आयोजित करणारे सर्व कार्यकर्ते मंडळी, पदाधिकारी, हा सेवानिवृत्त कामगार मोरे साहब एंड टीम, जिन्होंने ये पर्टिकुलर टीम का वही टाळ्या वाजवा सर्वांनी. आम्हाला देखील एवढं आयुष्य लाभावं असं भगवंताकडे प्रार्थना करा. सत्कार मूर्ती हरिहर राऊत, हरिहर सिनियर सेक्शन इंजिनियर WDM2, 79 धावा काढल्या त्यांनी. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांना स्वागत करायचं आहे, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे. थँक्यू सर. त्यानंतर पुरुषोत्तम विठ्ठल कासवलेकर, वेल, अशा व्यक्तींना बघून देखील आम्हाला अधिक जगण्याची इच्छा होते आणि मी देखील सर्वांना विनंती करतो, टाळे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. हे देखील SSC WDM2, यांचं वय 83 इयर्स आहे, अजूनही यंग आहेत. शिंदे साहेब, एक विशेष पुरस्कार आम्ही देतोय. शिंदे सर जे अचानक आलेले आहे, त्यांचं वय 92 वर्ष आहे आणि त्याचं आगमन झालेलं आहे. सत्कार मूर्ती बाकी आहेत, त्यांचा सत्कार आमचे दुसरे ऑफिसर करतील अशी मी विनंती करतो. शिंदे सरांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतायत. शिंदे सर हे सिनियर लोक आहेत, त्यांचं आमच्या परिवार मेळाव्यावर प्रेम आहे त्यांचा. मी मुख्य कारखाना प्रबंधक आदरणीय अभय मिश्रा सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मेळाव्याला शुभाशीर्वाद द्याव्यात. मनोगत WCB सर, APO सर, ओके. त्यानंतर लाईव्ह झालेले असे सिंगारा सिंग, त्यांनी देखील 2100 रुपये आम्हाला देणगी दिलेली आहे. सिंगारा सिंग वेळोवेळी मदत. त्यानंतर दुसरे सहकारी मॅडमच्या हस्ते करायचं असं आमचं विनंती आहे. विजय नायकवाडी यांचं देखील देवीदास मोरेंना मोलाचं सहकार्य असतं, यांचा देखील सत्कार माटे. सहकारी प्रमोद विलणकर कृपया मंचावर. मनोहर शिंदे आलेत का, प्रमुख आहेत, त्यांचा देखील सत्कार मी माटे मॅडमला म्हणतो, त्यांचा सत्कार त्यांनी करावा. माटे मॅडम प्लीज. आणि मी शंकर मंचकर कुठे असेल त्यांनी कृपया मंचकावर यावं. काही सर्व आमच्या पेन्शनरने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सर्व यानंतर आपले मुख्य कारखाना प्रबंधक आदरणीय अभय मिश्राजी सरांना. एक्सक्यूज दूंगा. तो एक कामना यही है कि आप लोग सब स्वस्थ रहें और लंबा जीवन रहे और साल दर साल जो है ये आयोजन होता रहे, आप सबका साथ रहे. और स्पेशल धन्यवाद जो हमारी एसोसिएशन है रिटायर्ड एम्प्लॉयज, अशी इच्छा व्यक्त करायची आहे. फोटो माटे मॅडम
आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल ते आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी माटे मॅडमना विनंती करतो. कृपया त्यांनी परेल वर्कशॉप सेवानिवृत्त रेल परिवार यांच्यातर्फे आयोजित आजच्या या कार्यक्रमात आपण सगळेजण इतके उत्साहाने उपस्थित झालात आणि इतका तुमचा पार्टिसिपेशन, इतकं तुमचा सगळ्यांचा सहभाग, आनंदी सहभाग इथे बघून खूप आनंद वाटतो. आजच्या दिवशी एक कुठल्याही म्हणजे जीवन असंच आहे बघा. जेव्हा आपण खूप आनंदात असतो ते एखादी जी गोष्ट अशी घडून जाते आणि थोडीशी त्याला दुःखाची झालर म्हणतो तशी लागते. पण जीवन तसंच आहे आणि जे जितकं जास्त लोकांनी अनुभवलं त्यांना माहिती आहे की जीवन असं असतंच. तर आजही थोडासा का होईना तो दुःखाचा आपल्याला झालर लागलेली आहे, पण त्याच्यासोबत सुद्धा आम्हाला पुढे जायचं आहे आणि जीवन आपल्याला हेच सांगत असतं की असे प्रसंग आले तरी सुद्धा प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देऊन आम्हाला पुढेच जायचं आहे. जीवन थांबत नाही, आपल्याला पुढेच जायचं आहे. तर आजचा तसाच प्रसंग आहे. सर्व सभासदांना भूक लागले असतील त्यामुळे थोडं मी फास्ट करतोय. यावं लकडे सर. जयकुमार अय्यर यांचा देखील सत्कार होतोय. सर्वांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन ते आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि मी रमेश कोरेगावकर साहेबांना परत विनंती करतो की त्यांनी एवढा त्यांचा बिझी शेड्यूल असून देखील ते आपल्या कार्यक्रमाला हजर झालेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर तानाजी भंडारे यांचे ते मित्र आहेत. तानाजी भंडारे देखील आपल्या मित्रांचा सत्कार करतायत बुके देऊन. या वाद्य कोरगावकर साहेब एवढे बिझी असून देखील त्यांनी आपल्या कामगाराबद्दल असलेलं प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर मी कोरगावकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कामगारांना संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया सर्वांनी आसनस्थ व्हा. कारण हिंदुस्थानामध्ये सगळ्यात मोठं राष्ट्र असेल तर ते महाराष्ट्र राज्य असो. बसा डॉक्टर बसा ना. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्र वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून परेल वर्कशॉप सेवानिवृत्त रेल परिवार यांच्या वतीनं मी तर म्हणतो चांगलं अधिवेशनच भरवलेलं आहे. आणि या अधिवेशनाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्यांना आपण भायखळा हॉस्पिटलचे आम्ही म्हणजे आमच्या भाषेमध्ये डीन म्हणतो, सर्वश्रेष्ठ अशा ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल सर्व सुविधायुक्त करण्याचा प्रयत्न त्या चालू केलेला आहे त्या डॉक्टर माठे मॅडम, सन्माननीय आमचे देवीदास मोरे साहेब, आमचे केशरीनाथ माळे साहेब, प्रमोद वेलणकर, यशवंत परब आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो. मी जास्त वेळ घेणार नाही कारण जेवणाचा टाइम झालेला आहे. असो आपल्या सर्वांना शुभेच्छा. साहेबांना आपल्याबरोबर जेवायला बसवाल तर तो पण आम्हाला मान वाटेल. प्लीज सर्वांनी खुशी का कोई फसाना ढूंढो
मगर जीना है जमाने में तो सभी का देखो नहीं होता, नसीब रोशन सितारों जैसा। सयाना वो है जो पतझड़ में भी सजा ले गुलशन बहारों जैसा। कागज के फूलों को भी जो महका कसाने पे न जा, मेरी नजरों की तरफ दे जमाने पे न जा। दिल की आवाज किसी मेरे फसाने पे न जा, मेरी नजरों की तरफ दे जमाने पे न जा। दिल की इश्क मासूम इल्जाम लगाने वक्त इंसान पे, वक्त इंसान पे ऐसा भी कभी आता है, कभी आता है। मेरी नजरों की तरफ आवाज किसी तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। ये तुझे सुबह चले, के शाम ढले, मेरा जीना मेरा मरना पलकों के तले। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। तेरी आँखों के तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है। मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है। पल पल दिल के हा सुंदर होतो, परंतु आपल्या सर्वांस माहिती आहे काल जो अतिरेकी हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले वर्कशॉपमधील आपले मित्र त्यांचं निधन झालं। त्यासाठी खरोखर अशोक दैटे आपल्याला नेहमी वेळ देतात आणि त्यांचं नेहमी कार्यक्रमासाठी ते हजर असतात आणि त्यांनी जो कार्यक्रमाला ज्या
हा या. प्रकाश आणि राजेश राठोड हे आलेले आहेत. त्यांचं नाव घेतलं पण ते मला वाटतं ओके. आकर चले जाना है, बादल है कुछ पल का, चाकर डल जाना है, परछाइयाँ रह जाती निशानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है. थैंक यू. पहली बार मिलाता है यही, सीने पे विराम लगाता है, धीरे धीरे प्यार सिखाता है यही, हंसाता है यही, यही रुलाता है. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. इस दिल की बातों में जो आते हैं, वो भी दीवाने हो जाते हैं, मंजिल को राह ढूंढ लेते हैं, रास्ते मंजिल में खो जाते हैं. दिल तो पागल है, दिल दीवाना है. धारपोळे राजगोंड गटार नवऱ्याचा 75वा वाढदिवस साजरा केलाय. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. चेक रमेश मोहनदास हेगडे, वैशाली कनगुटकर, आता थोड्याच वेळात पैठण आणि सफारीची लॉटरी ओपन होणार आहे. तरी सर्वांनी लॉटरीकडे लक्ष द्या आणि ज्यांचं नाव येईल ते हजर असतील त्यांनाच लॉटरीचं बक्षीस मिळेल. धन्यवाद. कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या पायरीवर जात आहे आणि आता आपण जी पैठणी आणि सफारी याची आम्ही जी लॉटरी काढणार आहोत. आता लकी विनर याच्यामधले कोण आहे माहीत नाही आपल्याला, परंतु ज्याचा नंबर लागेल तो इथे हजर असेल तरच त्या व्यक्तीला ती महिला असो किंवा पुरुष असो त्यांना सफारी पैठणी मिळतील. जे हजर इथे नाही त्यांना मिळणार नाही. त्यानंतर आम्ही दुसरी चिठ्ठी काढली जाणार आहे. आम्ही 5 नंबर काढणार आहोत आणि आता आम्ही सुरुवात करत आहोत. कुठे आहे तो डब्बा? सर्व पैठणी इकडे लक्ष द्या. पैठणीचा नंबर काढतोय आपण.
आता कोणाच्या नशिबात आहे पैठणी आपल्याला माहित नाही. बघूया लकी विनर. प्रकाश सुर्वे. प्रकाश सुर्वे कुठे असतील त्यांनी ताबडतोब स्टेजवर यावे. प्रकाश सुर्वे. आम्ही आता इथे ही चिठ्ठी काढत आहोत. आता पैठणीसाठी आम्ही ओपन करतोय. काढू का तिकीट? लकी ड्रॉ कोणाचं आहे? एकच चिठ्ठी काढ. लकी विनर पैठणीची. लकी विनर पैठणीची. आणि पहिली पैठणी जात आहे सौ प्रभास सुभाष बारिये. सौ प्रभास सुभाष बारिये आहेत. येस, हे बघा लकी विनर आलेले आहेत. प्रकाश सुर्वे यांचा सत्कार करत आहे. प्रकाश सुर्वे यांनी आमच्यासाठी हे जे जेवण बनवलेलं आहे हे कॅटरिंग आहे आणि खरोखर त्यांचं सौ प्रभा सुभाष बारे यांना लागलेलं आहे आणि खरोखर त्यांनी तिला पुढे केलेलं आहे. तर पहिली विनर आपली सौ प्रभा सुभाष बारे. मी हां यात आहे. हां तर मी आणि मी आता इथं मला आनंदाचा धक्काच बसला. मी इमॅजिनच करत होते माझं लक कुठे नसतं, पण रेल्वेच्या परिवाराने मला हे भाग्य दिलं. थँक्यू. आणि या मुलीने ते उघडलं म्हणून लकी नंबर. थँक्यू. सगळ्यांना हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना माझ्या मनापासून खूप खूप धन्यवाद. सगळे पदाधिकारी, सगळे ऑफिसर्स आणि अरेंज करणारे सगळे कार्यकर्ते, फोटोग्राफर पासून माईक पासून सगळ्यांचं मी धन्यवाद देते. थँक्यू मॅम. खरोखर लकी सफारी विनर. बघूया आता कोण आहे. सफारीसाठी आपण तिकीट काढतो. बेबी काढ. ये. सफारी विनर. सफारी विनर हरिचंद्र नार्वीकर. हरिचंद्र नार्वीकर आहे काय? अरे वा वा, यांना सफारीचा नंबर लागला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. मी ठाकूर साहेबांना विनंती करतो त्यांना सफारी देऊन त्यांचा मान सन्मान करा. नाही असेल त्याला असेल त्याला. दुसरी पैठणी आमचे विनर आहे लता पाटोळे. चला दुसरा आता सफारीसाठी आपण विनर काढतोय. तसेच आता सफारीसाठी आम्ही काढतोय सफारीसाठी दुसरी विनर अविनाश पाटील. अविनाश पाटील आहे का? अविनाश पाटील इथे. हा
ज्यांचं नाव घेणं हजर असेल तर लवकर हात वरती करा म्हणजे आम्हाला कळेल का रोनी टाळ्या वाजवा. पैठणी तिसरी पैठणी विनर सुनीता चांदोरकर नाही आली. त्याला पुरुष द्या पैठणी. या पाच आहेत. आता सफारीसाठी मी रावसाहेबांना अशोक पुरव आहे इथे पुढे. हा इकडे आता शुभांगी चव्हाण शुभांगी चव्हाण आहेत का शुभांगी चव्हाण. स्नेहल वैद्य नाहीये आहे काय. गेले. अरे वा काय होता. तसेच मी विनंती करतो आमच्या कार्यक्रमाचे आणि करण्यामध्ये ज्यांचा हात आहे ते आमचे वहिनी साहेब श्री मोरे वहिनी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. तसेच त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आमचे काम करणारे आमचे बंधू श्री पांडुरंग घोरपडे यांची पत्नी सौ घोरपडे बहिणी यांना पण मी विनंती करतो का त्यांनी स्टेजवर यावे. आता आपण पुन्हा एकदा सफारीसाठी लॉटरी काढतोय. सफारीचे विनर आमचे जे शिर्के साहेब आहे हे आता काढतायत. तर मी शिर्के साहेबांना विनंती करणार का त्यांनी एक लकी ड्रॉ काढा सफारीसाठी. दत्ताराम साहिल सबस्क्राईब आपण सर्वांनी करा आणि आवश्यक सर्व बघा. हा कार्यक्रम आपला 3 वर्षाचा कार्यक्रम आपल्याला YouTube बघायला मिळेल. थँक्यू शशांक. सफारी ड्रेस लागले आहे आपले सर्वांचे आवडते फोटोग्राफर आनंद विभुदे यांचं अभिनंदन. आम्ही अजय बेंगणकर यांना विनंती कराल की त्यांनी सफारी द्यावं त्यांना. बाई त्याचा एक फोटो काढा. आनंद विभुदे बघा श्रेय यांना लागलेलं आहे आणि पैठणी मिळालेली आहे आणि ते निस्वार्थीपणाने सफारी आणि विनर आमचे विनर पुष्पा वासुदेव त्यांना पैठणी देत आहे आणि खरोखर हे विनर आहे.
आणि ही शेवटची सफारी आहे. आता बघूया हा नंबर कोणाला लागतोय. खरोखर ही सफारी कोणाला लागते आपण बघूया. विनर सफर विनर संदीप भोसले. संदीप भोसले, टाळ्या होता. आमचे मित्र संदीप भोसले यांना हा सफारीचा नंबर आलेला आहे. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे हे ह्याच वर्षी रिटायर झाले आणि बावीसला पहिल्यांदाच हे जे परिवार मेळावा आहे हे पहिल्यांदाच इथे आलेले आहे आणि पहिल्याच वेळी त्यांना सफारीचा मान मिळालेला आहे. धन्यवाद. या राष्ट्रगीतसाठी 5 मिनिटं थांबा, कारण आपण राष्ट्रगीत करावा लागला. पण तरी पण आपण हे छोटे छोटे काम आहे ना, नॉर्मल कार्यक्रम आहे ते आपण इथे केलाय. आणि हा पैठणी हे जे आमच्या 3 वहिनी साहेब आहेत त्यांना ह्या हे आमचे सफर विनर, आमचे कामगार बंधू. आणि खरोखर ह्या लोकांना सफारीचा विनर म्हणून घोषित केले आणि त्यांना सफारी लकी ड्रॉमध्ये लागलेले. खरोखर सर्वांचे अभिनंदन. आपले सर्वांचे पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभारी. धन्यवाद. आणि तसेच आता आपण राष्ट्रगीतसाठी सर्वांनी उभे राहूया. राष्ट्रगीतसाठी सर्वांनी उभे राहूया. राष्ट्रगीत सुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध